महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली। अपेक्षेप्रमाणे महायुतीत भाजपच मोठा भाऊ आहे, त्यामुळे सर्वाधिक जागा भाजपच लढवणार। मात्र 2019 प्रमाणेच हा आकडा 160 च्या पुढे असेल अशी माहिती मिळते। पाहूया। महायुती जागा वाटपावरून नागपुरात महायुतीचे तिन्ही नेते मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची चर्चा झाली। 15 ते 20 दिवसात निवडणुकीची घोषणा होणार आहे, त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीस जागा वाटप पूर्ण करून 50 उमेदवारांची पहिली यादी पितृपक्ष संपल्यावर जारी करण्याचे लक्ष्य भाजपने ठेवल्याची माहिती आहे। TV9ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2019च्या विधानसभा निवडणुकीत जेवढ्या जागा भाजपने लढल्या तेवढ्याच जागा भाजप लढणार आहे। 2019 मध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र होते, त्यावेळी युतीत भाजपने मित्रपक्षांसह 164 जागा लढल्या होत्या, तर शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या होत्या। आता पुन्हा 2024 मध्ये 160 किंवा 164च्याच आसपास भाजप लढणार असल्याची माहिती आहे। आता जर महायुतीत भाजप 160च्या वर लढली तर मग शिंदे आणि अजित पवारांना किती जागा मिळणार? भाजपने 160 किंवा 164 लढल्यास मित्रपक्षांना भाजप आपल्या कोट्यातून जागा सोडणार। अशा परिस्थितीत 164 जागांच्या हिशोबाने शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी 124 जागा शिल्लक राहतात। लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार विचार केला तर शिंदेंच्या शिवसेनेला अजित पवारांपेक्षा किमान 10 जागा अधिक मिळू शकतात, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला 72 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 62 जागा मिळू शकतात। तिन्ही नेत्यांमध्ये तिन्ही पक्षामध्ये उत्तम प्रकारचा समन्वय आहे। तिन्ही नेते आमचे दिल्लीचे नेते यांच्याशी समन्वय साधत जागा निश्चिती त्या ठिकाणी होईल। कुठल्याही प्रकारचं आमच्यामध्ये विसंवाद नसेल। मागायला कोणी किती जागा मागत असले तरी व्यावहारिक निवडून येण्याचा दृष्टिकोन अत्यंत समन्वयातून समंजसपणाने या ठिकाणी महायुतीचं जागा वाटप होईल। काहीच ठरलेलं नाही, हे फक्त बातम्या मी तुम्हाला सांगतो, एकही जागेबद्दल ठरलेलं नाही। आता या सगळ्या गोष्टी या आठवड्यात होतील। मी वारंवार सांगतोय की कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, कोणती जागा कोणी लढायचं हे ठरलेलं नाही। या सर्व तीन नेते मिळून ठरवतील, त्या टायमाला अधिकृत घोषणा त्याची केली जाईल। महायुतीमध्ये प्रत्येक पक्षाला सन्मानजनक जागा या ठिकाणी मिळतील आणि महायुती ही अतिशय एकजुटीनं एकरूप होऊन एक संघ होऊन या विधानसभेच्या निवडणुका लढवेल आणि निस्ता लढवेलच नाही तर पुन्हा महायुती अतिशय चांगल्या बहुमतानं या राज्यात विजयी होईल। भाजपकडे सध्या 105 आमदार आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे भाजपच महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे। पण आता 100 जागांसाठी आग्रही असलेली शिंदेंची शिवसेना आणि 80 ते 90 जागांची मागणी करणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं कशा प्रकारे समाधान होतंय हेही दिसेल। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।